नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सोमवार 26 जानेवारी 2025च्या दिवशी गणतंत्र दिवस तर आहेच, पण सोबतच दुर्गाष्टमी पण आहे. दुर्गाष्टमी ही दर महिन्यामध्ये येतेच. दुर्गाष्टमीच्या दिवशी दर महिन्याला आपल्याला आपली कुलदेवीची सेवा करायची असते. मग तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी करा किंवा दर महिन्याच्या पौर्णिमेला किंवा मंगळवार, शुक्रवार. सेवेमध्ये आपल्याला काय करायचे म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पूर्ण पारायण करायचं आहे. 1 ते 13 अध्याय आहेत. त्याच्या आधी काही स्तोत्रमंत्र आहेत, त्याच्यानंतर पण आहेत. पूर्ण पठण करायचं असतं आपल्याला. पण काही कारणामुळे आपली इच्छा असून देखील आपण पारायण करू शकत नसतं. तर ह्यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशती पारायण केलेले पूर्ण पुण्य मिळावे म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये श्री सिद्धकुंजिका स्तोत्र आहे. हे सिद्धकुंजिका स्तोत्र भगवान शंकराने माता पार्वतीला दिलेलं आहे. हे स्तोत्र खूप गोपनीय आहे बरं. जर ह्या स्तोत्राचे 11 वेळास पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पारायण केलेलं पुण्य मिळेल. ह्याचा अर्थ असं नाही की दुर्गा सप्तशती आपल्याला वाचायची नाही, पण खरंच आपल्याला इच्छा असून वेळ जमत नसेल काही कारणामुळे म्हणून तर आपण हे सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करू शकतो. किंवा दुर्गा सप्तशती पण आपण रोज नित्यसेवामध्ये 2-2 अध्याय पण पठण करू शकतो. ह्याच्याने पण आपल्या कुलस्वामिनीची सेवा होईल आपल्याकडून. सिद्धकुंजिका स्तोत्र हे थोडं अवघड आहे. त्याच्यामध्ये बीज मंत्र वगैरे आहेत, पण रोज पठण केल्याने ते पण आपल्याला हळूवारपणे येईल व्यवस्थित. नवीन सेवेकरी असताल तर तुम्ही रोज मोबाईलवर लावून द्या आणि तुम्ही पण पठण करत चला मोबाईलसोबत. म्हणजे आपण कुठं चुकतो आहे काय शिकून बरोबर म्हणायचं असतं. दुर्गा सप्तशतीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्र खूप प्रभावशाली आहे. ह्या स्तोत्राचे पठण आपण आपली इच्छित मनोकामनासाठी पण वाचू शकतो किंवा आपण फक्त आपल्या कुलस्वामिनी माताची सेवा म्हणून पण ही सेवा करू शकतो. हे स्तोत्र पठण केल्याने आपल्याला भरपूर फायदे होतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे स्तोत्र आपल्याला दुसऱ्या कोणाचे वाईट हवं म्हणून ह्या हेतूनं बिलकुल पण पठण करायचं नाही. अन्यथा ह्याचा उलटा प्रभाव आपल्यावर पण होऊ शकते. आपण जेव्हा स्वामी सेवेकरी आहोत, स्वामी सेवेमध्ये आहोत, तर आपण सहजासहजी पण असं काही करत नाहीत आणि करणार पण नाहीत. पण ह्या स्तोत्राचं हे आहे विधी म्हणून मी सांगितले आहे व्हिडिओमध्ये. आपण आपल्या स्वतःसाठी किंवा ह्यांचं कोणाचं चांगलं हवं म्हणून पण आपण पठण करू शकतो. ह्याने देवी आईचे खूप आपल्याला भरभरून लाभ तर मिळतील, आशीर्वाद पण मिळतील आणि ह्या स्तोत्राचे फायदे पण आपल्याला पठण केल्याने होतील. दर दुर्गाष्टमीच्या दिवशी असो किंवा मंगळवार, शुक्रवार असो, पौर्णिमा असो, सिद्धकुंजिका स्तोत्राचे तरी पठण करत चला आणि रोज आपण किमान 1 वेळा पठण केलं तरी चालेल. सोबतच आपल्याला नवरणो मंत्र पण जप करायचा आहे. नवरणो मंत्र तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, तरी पण एकदा सांगते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हे नवरणो मंत्र आहे. ह्याचे तुम्ही रोज 1 माळ पण करू शकता 108 वेळा किंवा 3-5 असं पण करू शकता. भर सेवा करायची नाही. जितकी होईल तितकी करा. किमान नाही जास्त वेळ तर किमान 11 वेळा तरी. रोजचं रोज आपल्या आईची सेवा आपल्याला घडायलाच पाहिजे. तुम्ही सेवेला सुरुवात तर करा. हळूहळू बघा तुमच्या जीवनमध्ये कसे परिवर्तन होतात तर. चला तर मग झालेली सेवा कुलस्वामिनी माताच्या चरणी अर्पण करते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. बोल जगदंबे मात की जय.